हाय गाईज, आज आपण बनवणार आहे साजूक तुपातली पुरणपोळी व त्याचसोबत झणझणीत अशी कटाची आमटी। तर चला रेसिपीला सुरुवात करूया। मी इथे चणा डाळ घेतली आहे 2 कप आणि मी 1 तासभर भिजवून घेतलेली आहे। गूळ मी अर्धा किलोपेक्षा कमी घेतला आहे, म्हणजे 400 ग्रॅम। मैदा घेतला 1 वाटी, साजूक तूप, वेलची आणि जायफळची पावडर घेतली 1 चमचा, गव्हाचं पीठ घेतलं अर्धी वाटी आणि हळद घेतली आहे। सगळ्यात आधी मी डाळ शिजवून घेणार आहे आणि मी ते छोट्या कुकरमध्ये डाळ शिजवून घेते। डाळ भिजेल एवढंच पाणी घालायचं। तुम्ही बघू शकता डाळीच्या थोडंसं वर पाणी आलेलं आहे आणि छोट्या कुकरला लावत असल्याने मी इथे फक्त 4 शिट्ट्या करून घेतलेल्या आहेत। डाळ शिजते तोपर्यंत आपण पीठ मळून घेऊयात। इथे मी 1 वाटी मैदा घेतलेला आहे आणि अर्धी वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे। यात मी 2 चमचे तूप घालते, चिमूटभर हळद घालते आणि चवीनुसार मीठ घालणार आहे। आणि हे छान आपल्याला असंच पहिलं मळून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला थोडं थोडं पाणी ॲड करून हे छान मळून घ्यायचं आहे। आणि लक्षात ठेवा, पीठ आपल्याला सैलसरच मळून घ्यायचं आहे, एकदम घट्ट पीठ मळून नाही घ्यायचं आहे। आता इथे मला थोडी हळद कमी वाटत होती, त्याच्यामुळे मी अजून हळद ॲड केली आहे। आता तुम्ही बघू शकता पीठ कसं चिकट झालेलं आहे आणि आपल्याला असंच पीठ हवं आहे। आता ह्याला मी थोडंसं तेल लावून ठेवून देणार आहे मळून। 4 शिट्ट्या होऊन डाळ शिजलेली आहे आणि मी डाळ चाळणीमध्ये गाळून घेते आणि याचं पाणी आपल्याला फेकून द्यायचं नाही आहे। ह्या पाण्यापासूनच आपण कटाची आमटी बनवणार आहोत। ही डाळ मी मिक्सरमध्ये वाटून घेणार आहे आणि वाटताना अजिबात पाण्याचा वापर नाही करायचा आहे। जर तुमच्याकडे पुरणपात्र असेल तर तुम्ही त्यातही वाटून घेऊ शकता। आता तुम्ही बघू शकता घट्ट अशी डाळ वाटून झालेली आहे। तर चला पुरण बनवून घेऊया। पुरण बनवण्यासाठी मी इथे आधी गूळ वितळून घेणार आहे। आता तुम्ही बघू शकता गूळ छानपैकी वितळून झालेला आहे। आता यात मी वाटलेली डाळ घालणार आहे। हे छान आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे आणि यात मी वेलची व जायफळची पूड घालते। हे छान मिक्स करून घ्यायचं आहे आणि डाळीच्या गुठळ्या आपल्याला फोडून घ्यायच्या आहेत। जर डाळीच्या गुठळ्या फुटत नसतील तर पावभाजीसाठी वापरला जाणारा स्मॅशर तोही आपण इथे यूज करू शकतो। आणि पुरण आपल्याला घट्टच बनवायचं आहे। तुम्ही बघू शकता किती घट्ट झालेलं आहे। अशाच प्रकारे आपलं पुरण तयार झालेलं आहे। तर चला आपण पुरणपोळी करून घेऊया। इथे मी पेढ्या एवढ्या मैद्याचा गोळा घेते, थोडंसं मैद्याचं पीठ लावून मी याची पारी करून घेते। आणि जेवढा मैद्याचा गोळा घेतला होता त्याच्या डबल आपल्याला इथे पुरण घ्यायचं आहे। एकदम हलक्या हाताने आपल्याला हे पुरण भरून घ्यायचं आहे। वरच्या बाजूने बरोबर बंद करून आपल्याला हा लाटून घ्यायचा आहे। लाटतानाही आपल्याला एकदम हलक्या हाताने लाटून घ्यायचा आहे। जर तुम्ही जास्त जोर दिलात तर पुरण बाहेर येण्याची शक्यता आहे। पुरणपोळी आपल्याला एकदम पातळ किंवा एकदम जाडही नाही लाटून घ्यायची। तुम्ही बघू शकता मी कशा प्रकारे लाटली आहे। आता ही आपण शेकून घेऊया दोन्ही साईडून। वरच्या साईडला थोडेसे बबल आले की आपल्याला ही पलटून घ्यायची आहे। तुम्ही बघू शकता खालून छान शेकलेली आहे। आता यावर मी साजूक तूप घालते आणि दुसऱ्या साईडही पलटून त्याच्यावर मी साजूक तूप घालून घेते। तर तयार आहे आपली साजूक तुपातली एकदम मऊ अशी पुरणपोळी।
नक्की ट्राय करा. अशाच प्रकारे मी सगळ्याही लाटून घेते. तर तुम्ही बघू शकता पुरणपोळी कशी टम्म फुगलेली आहे. अशाच प्रकारे आपली साजूक तुपातली एकदम मऊ अशी पुरणपोळी तयार आहे. तर चला आपण कटाची आमटीसुद्धा बनवून घेऊया. कटाच्या आमटीसाठी मी इथे डाळीचं पाणी घेतलेलं आहे, जे आपण गाळून घेतलं होतं. आणि त्यात मी थोडीशी डाळ पण ठेवली आहे शिजलेली. पेढ्याच्या आकारा एवढं पुरण घेतलं आहे. एक छोटा टॅमॅटो बारीक कापून घेतलेला आहे. कांदा खोबऱ्याचं वाटण घेतलेलं आहे 1 मोठा चमचा. गरम पाणी घेतलेलं आहे. कढीपत्ता, हिंग, राई, जिरं, लाल तिखट घेतलं आहे 1 चमचा. हळद घेतली आहे. 1 मोठा चमचा तेल मी तापत ठेवलं होतं. त्यात मी राई आणि जिरं घालते. राई आणि जिरं छान तडतडलं की हिंग घालते. कढीपत्ता घालते. टोमॅटो छान मऊ होऊन द्यायचा आहे. टोमॅटो मऊ झाला की त्यात आपल्याला हळद घालायची आहे, लाल तिखट आणि हे छान मिक्स करून घ्यायचं आहे. आता त्यात मी डाळीचं पाणी घालते आणि पुरणाचा गोळा. हे छान आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. हे छान मिक्स झालं की त्यात मी गरम पाणी घालणार आहे. आता मी इथे 2 वाटी गरम पाणी घालते. गरम पाणी घातलं की आमटीला छान तर्री येईल. आणि इथे मी कांदा खोबऱ्याचं वाटण घेतलेलं आहे, ते मी 2 चमचे घालते आणि छान आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. एक उकळी आली की चवीनुसार मीठ आणि कोथिंबीर पेरून पुरणपोळीसोबत ही गरमागरम कटाची आमटी सर्व करावी. तर अशाच प्रकारे तयार आहे आपली मऊ लुसलुशीत अशी पुरणपोळी व त्याचसोबत झणझणीत अशी कटाची आमटी. व्हिडिओ आवडली असेल तर नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा. तर या होळीला नक्की अशा पद्धतीने पुरणपोळी बनवा आणि होळीच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा.